नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विकास अकाउंटन्सी क्लासेसमध्ये आपले स्वागत आहे. वेलकम टू विकास अकाउंटन्सी क्लासेस. आज आपण बघणार आहोत 12th स्टँडर्ड बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी न्यू सिलेबसप्रमाणे. ओके, तर हे बुक तुम्हाला मार्केटमध्ये पण अवेलेबल आहे आणि PDF फॉर्ममध्ये पण अवेलेबल आहे. तर याच्यात काय जास्त चेंजेस झालेले नाहीत. सिलेबसमध्ये थोडेफारच चेंजेस आहेत. या ठिकाणी बघू शकता तुम्ही फर्स्ट एडिशन 2020. ओके, तर एक लक्षात ठेवा मित्रांनो, कुठलाही विषय शिकण्यासाठी अगोदर त्याचं बेसिक गोष्टी येण्या आणि समजणं खूप महत्त्वाचं आहे. त्या बेसिक गोष्टी तुमच्या जेवढ्या स्ट्रॉंग असतील तेवढं पुढचा विषय समजण्यासाठी तुम्हाला खूप सोपा जात असतो. आणि अकाउंट हा विषय असा असतो, याच्यामध्ये टाईम मॅनेजमेंट करणं खूप महत्त्वाचं असतं. कारण की पेपराला वेळ पुरत नसतो, कारण खूप मोठमोठे कॅल्क्युलेशन्स असतात, त्यामुळे पेपराला टाईम हा कमी पडत असतो. येत असतं, बट तरीसुद्धा टायमाचा अभावी आपण ते पूर्ण लिहू शकत नाही. तर आज आपण बघणार आहोत 12th अकाउंट, इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट. हा टॉपिक 11वीला पण होता मित्रांनो, बट त्यामध्ये फक्त एकच असायचा, स्वतःचं फायनल अकाउंट असायचं प्रोप्रायटरचं. यामध्ये पार्टनरशिप मीन्स काय, एकापेक्षा जास्त व्यक्ती असणाऱ्यांचं अकाउंट फायनल अकाउंट आपल्याला बघायचं आहे. आता यामध्ये बघू आपण की इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप. पार्टनरशिप म्हणजे काय नेमकं. आता एक लक्षात ठेवा, पार्टनरशिप म्हणजे एक व्यक्ती नाही. एक व्यक्तीचा जर बिझनेस असेल तर तो कोण असतो, प्रोप्रायटर असतो. आणि पार्टनरशिप म्हणजे काय, एकापेक्षा जास्त व्यक्ती. आलं लक्षात. आता सपोज माझा एक बिझनेस आहे, इलेक्ट्रिक सायकल सेल करायचा. तर जर मी फक्त त्यात मालक असेल, ओनर असेल, तर तो काय झालं, मी काय झालो त्या बिझनेसचा प्रोप्रायटर. बट त्याच्यात जर मी 2-3 पार्टनर्स घेतले तर त्याला काय म्हणतो आपण, पार्टनरशिप फर्म. आलं लक्षात. तर बघू नेमकं याच्यात काय काय आहे. तर आता या ठिकाणी इंट्रोडक्शन दिलेलं आहे. द सोल प्रोप्रायटरशिप हॅज इट्स लिमिटेशन सच ॲज लिमिटेड कॅपिटल. आता याचा अर्थ काय आहे मित्रांनो, आता मला जर बिझनेस मोठा टाकायचा आहे तर माझ्याकडे जे कॅपिटल आहे, जे भांडवल आहे, ते काय असेल, माझ्याकडे जो पैसा आहे तो काय असेल, कमी पडेल. शेवटी कितीही तुम्ही पैसा असला तरी कुठे ना कुठं बिझनेस करण्यासाठी तो पैसा काय असतो, कमी पडत असतो. आणि कुठलाही बिझनेस स्टार्ट करण्यासाठी अगोदर गरज असते कॅपिटल, मीन्स काय, पैसा. लिमिटेड मॅनेजरियल ॲबिलिटी म्हणजे काय, जे बिझनेस करतोय आपण ते मॅनेज करण्यासाठी त्याला पण काहीतरी नॉलेज लागतं. तर याची काय असतो, सिंगल पर्सन असल्यावर कमतरता जाणवते. अनलिमिटेड लायबिलिटी मीन्स, लायबिलिटी म्हणजे काय, देणं. सपोज मी आता सायकल्स घेतल्या विकत, इलेक्ट्रिक सायकल 20,000-25,000ची एकच सायकल असते. ती मला जर आता बिझनेस करण्यासाठी जर परचेस करायची असेल, जरी मी एकटा जर असेल त्या बिझनेसमध्ये, तर खूप सारा पैसा लागेल. तर ते काय असेल, मी काही गोष्टी मी क्रेडिटवरती घेईल, पण ते काय द्यावंच लागेल. आलं लक्षात. जर पार्टनर असले तर थोडंफार जर बिझनेस कमी चालला तर काही ना काही मॅनेज करून ते करत असतात. नो स्टॅबिलिटी. एक्झाम्पल, स्टॅबिलिटी म्हणजे काय, स्थिरता नसणे. ओके, आता एक करोनाचा काळ आहे, याच्यामध्ये बघितलं असेल भरपूर शॉप हे बंद होते. तर अशा वेळेस काय असतं, इतर जे एक्सपेन्सेस असतात, इतर जो खर्च असतो तो तर द्यावाच लागतो. त्यामुळे नो स्टॅबिलिटी. ॲब्सेन्स ऑफ स्पेशलायझेशन. ॲब्सेन्स ऑफ स्पेशलायझेशन मीन्स काय, आता जर मी एकटा असेल आणि मला काय सर्वच गोष्टी खूप परफेक्टली जमतील असं कधीच होऊ शकत नाही. कुठलाही व्यक्ती अपूर्ण परफेक्ट नसतो सर्व कामांमध्ये. हां, एखाद्या गोष्टीमध्ये तो खूप परफेक्ट असतो. ओके, त्याचप्रमाणे जर पार्टनर जर असले तर काय असतं, ह्या गोष्टी काय आहेत, स्पेशलायझेशनचा. एखाद्या पार्टनरला कशात नॉलेज जास्त असेल, एखाद्याला सेल्समध्ये नॉलेज असतं, एखाद्याला प्रोडक्शन कसं करायचं त्याच्यामध्ये नॉलेज असतं. अशा प्रकारे हे सर्व गोष्टी काय असतात, एकटा व्यक्ती राहिल्यावर, प्रोप्रायटर असल्यावर कमी पडतात. तर त्यासाठी काय करावं लागतं, पार्टनरशिप करावी लागतं. हेन्स वेन अ बिझनेस इट इज टू बी सेटअप ऑन अ स्केल विच नीड्स मोर कॅपिटल अँड इन्व्हॉल्व मोर रिस्क. जर एकटा व्यक्ती राहिला तर काय असतो, त्याला जास्त भांडवल द्यावं लागतं, कॅपिटल द्यावं लागतं. आणि
त्याच्यात बिझनेस जर व्यवस्थित चालला ठीक, नाही जर चाललं तर काय असते ते पूर्ण रिस्क कोणावर येते, त्या एकट्या माणसावर येते. बट जर पार्टनर असले तर काय असते, रिस्कही वाटली जाते. 2 or more पर्सन कम टुगेदर टू रन इट. तर अशा वेळेस काय असतं, 2 or more पर्सन टू रन इट, तो बिझनेस चालवण्यासाठी येतात. दे ॲग्री टू शेअर द कॅपिटल. त्याच्यामध्ये ते दोघं जेवढेही पार्टनर्स असतील ते ॲग्री होतात की मी केवढं कॅपिटल देईल. द मॅनेजमेंट, द रिस्क अँड प्रॉफिट ऑफ बिझनेस, ते सर्व काय केलं जातं, डिस्ट्रीब्युशन केलं जातं. मॅनेजमेंट जर बघायचं असेल तर ते पण डिस्ट्रीब्युशन होतं की तू हा बघ, तू ते बघ, तू ते बघ. नंतर जे पण काही रिस्क असेल त्याचंही डिस्ट्रीब्युशन होतं. जे पण काही प्रॉफिट किंवा लॉस होणार असेल बिझनेसमध्ये तो पण काय होत असतो, डिस्ट्रीब्यूट होत असतो. नेक्स्ट, सच म्युच्युअल रिलेशनशिप बेस्ड ऑन अन ॲग्रीमेंट अमॉंग धिस पर्सन्स इज टर्म ॲज पार्टनरशिप. यालाच काय म्हणतो मित्रांनो आपण, पार्टनरशिप. द पर्सन्स हू हॅव एंटर इन टू द पार्टनरशिप आज नो ॲज पार्टनर्स अँड कलेक्टिवली ॲज अ फर्म. यालाच काय म्हणतो आपण, पार्टनरशिप फर्म. ओके, क्लिअर. नेक्स्ट, सॉरी जरा खरखर झाला होता. बघू आता नेक्स्ट, मीनिंग अँड डेफिनेशन ऑफ पार्टनरशिप. पार्टनरशिप इज अन ऑर्गनायझेशन वेअर देअर इज अन असोसिएशन ऑफ 2 or more persons coming together to carry on a business with a view to share profit or losses of a firm. आता यामध्ये काय दिलं आहे मित्रांनो, पार्टनरशिप एक ऑर्गनायझेशन असते आणि त्या ठिकाणी एक 2 किंवा त्यापेक्षा जास्त पर्सन एकत्र येऊन तो बिझनेस काय करत असतात, ते चालवत असतात. आणि त्यांचा एकच व्ह्यू असतो. काय व्ह्यू असतो, प्रॉफिट कमवणं. आणि त्यांना त्या बिझनेसमध्ये प्रॉफिट किंवा लॉस हो, ते काय असतात ते त्या प्रमाणात वाटले जातात. नेक्स्ट, डेफिनेशन. इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 सेक्शन 4 डिफाईन्स द पार्टनरशिप ॲज इट इज द रिलेशनशिप बिटवीन persons who have agreed to share the profits of a business carried on by all or any one of them acting for all. आता इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 यामध्ये सांगितलं आहे आणि सेक्शन 4मध्ये सांगितलं आहे की पार्टनरशिप मीन्स काय, तर इट इज द रिलेशनशिप बिटवीन पर्सन हू हॅव ॲग्रीड टू शेअर. आता याचा अर्थ काय होतो मित्रांनो, ज्या वेळेस एखादा बिझनेस चालू करायचा असेल त्या ठिकाणी जे पार्टनर्स येतात त्यांच्यामध्ये एक ॲग्रीड होतं, एक ॲग्रीमेंट होतं. ओके, की त्यामधनं प्रॉफिट आणि लॉस कशाप्रकारे डिस्ट्रीब्यूट करायचा आणि त्यानंतर कोण कोण त्यामध्ये ॲक्टिंग मीन्स काय, त्यामध्ये ॲक्टिवेट कोण असेल, स्वतः असतील का सर्व पार्टनर असतील का सर्व पार्टनर मिळून एखादा व्यक्ती बघत असेल, हे सर्व गोष्टी करण्यालाच आपण काय म्हणतो, पार्टनरशिप. ओके, अकॉर्डिंग टू प्रोफेसर हंडी काय म्हणतात, पार्टनरशिप इज द रिलेशन existing between person competent to make contract who agree to carry on a lawful business in common with a view to earn private gain. आता यांच्या म्हणण्याप्रमाणे, प्रोफेसर हँडींच्या म्हणण्याप्रमाणे पार्टनरशिप म्हणजे काय, की सर्वांचं एकच ध्येय असतं. ते म्हणजे कुठलं असतं, की ह्या बिझनेसमधनं प्रॉफिट कमावणे आणि तोही बिझनेस कोणता हवा, लॉफुल, इलिगल बिझनेस नको. ओके, ज्याला सरकारने मान्यता दिलेली असेल ते. आता नेक्स्ट बघू, फीचर्स ऑफ पार्टनरशिप फर्म. याच्यामध्ये वेगवेगळे फीचर्स दिलेले आहेत, त्याप्रमाणे एक बघू. आता सर्वात पहिल्याचं ॲग्रीमेंट. पार्टनरशिप इज अ रिझल्ट ऑफ ॲग्रीमेंट बिटवीन पार्टनर्स. इट कुड बी रिटन ऑर ओरल. आता ॲग्रीमेंट म्हणजे काय, एक प्रकारे एक फॉर्म असतो, स्टॅम्प असतो, 100 रुपीजचा स्टॅम्प असतो मित्रांनो, त्यावरती लिहिलेलं असतं. आता ओरल ॲग्रीमेंट पण होतं आणि रिटन ॲग्रीमेंट पण होतं. आता ओरल ॲग्रीमेंट म्हणजे काय, आता माझा एखादा जवळचा मित्र असेल, माझा बिझनेस चालला आहे, पण मला थोडीशी पैशांची कमी पडत असेल, कॅपिटलची कमी पडत असेल, तर मी काय करेल, त्या मित्राला त्याची पण जर इच्छा असेल माझ्या बिझनेसमध्ये यायची, तर तोही काय करेल, चल मी पण तुझा पार्टनर होतो. ते झालं मित्रांनो ओरल. आणि रिटन म्हणजे काय, जे मोठमोठे बिझनेस असतात त्यामध्ये खूप सारा व्यवहार करावा लागतो. इन फ्युचर जर काही वाद झाला, काही भांडणं झाले, तर त्यावेळेस रिटन ॲग्रीमेंट खूप महत्त्वाचं असतं. कारण की काही भांडणं झाले, जर कोर्टात जाण्याची जर पाळी आली, तर त्यावेळेस काय असतं, रिटन ॲग्रीमेंट हे खूप महत्त्वाचं असतं. रिटन ॲग्रीमेंट इज प्रिपेअर
so that it can be used as a proof in the court of law, and such written agreement is known as partnership deed. याच रिटर्न ॲग्रीमेंटला काय म्हणतो आपण? पार्टनरशिप डीड. आणि आत्ताच बोललो, जर काही भांडणं वगैरे झाले त्यावेळेस कोर्टामध्ये काय असतो? हा ॲग्रीमेंट दाखवता येतो आणि ते भांडणांना सोडवण्यासाठी याची मदत होत असते. आता नंबर ऑफ पार्टनर बघू. मिनिमम 2 पार्टनर्स आर नीडेड टू स्टार्ट पार्टनरशिप फर्म अँड द मॅक्झिमम नंबर ऑफ पार्टनर्स आर 50 अकॉर्डिंग टू कंपनीज ॲक्ट 2013. आणि अमेंडमेंट नवीन त्यात सुधारणा कधी झाली? 2014ला. लक्षात घ्या, किती पार्टनर पाहिजे? मिनिमम 2 आणि मॅक्झिमम 50. ओके, क्लिअर आहे. आणि कोणत्या ॲक्टप्रमाणे? हे 2013 अमेंडमेंट कधी झालेले? 14ला. नेक्स्ट, लॉफुल बिझनेस अंडरटेकन बाय पार्टनरशिप शुड बी लॉफुल. आता लॉफुल बिझनेस म्हणजे काय? जे संवैधानिक आहेत, अनलॉफुल नाही, इलिगल बिझनेस चालणार नाही. सपोज एखाद्याने सांगितलं चल आपण प्राण्यांची तस्करी करू, हत्तीचे दातची तस्करी करू किंवा लाकडांची तस्करी करू, चंदनाच्या झाडाची तस्करी करू, अशा गोष्टी, अशा बिझनेस करता येत नाही. त्या लॉफुल पाहिजे, जे गव्हर्नमेंटने काय केलेलं असते? मान्यता दिलेली असते. इट कॅनॉट अंडरटेक बिझनेस विच इज नॉट अलाउड बाय स्टेट. The definition of partnership also does not permit any illegal business. कुठल्याही इलिगल बिझनेसला परमिशन दिली जात नाही, कुठेही. ऑल इंडियामध्ये काय, ऑल वर्ल्डमध्ये पण दिली जात नाही मित्रांनो. शेअरिंग ऑफ प्रॉफिट अँड लॉसेस. द पर्पज ऑफ पार्टनरशिप इज टू बी अर्न मॅक्झिमम प्रॉफिट. आता पार्टनरशिप फर्मचं एकच मेन पर्पज असतं. काय असतं? आता मी बिझनेस टाकला, तर मी कशासाठी टाकतो बिझनेस? मला प्रॉफिट व्हायला पाहिजे म्हणून. तो मी एकट्याने टाकू द्या किंवा मी पार्टनरसोबत टाकू द्या, शेवटी माझं मेन एम काय असेल मित्रांनो? मेन पर्पज काय असेल? तर प्रॉफिट कमावणे. पार्टनर्स हॅव टू शेअर प्रॉफिट्स अँड लॉसेस अकॉर्डिंग टू द रेशिओ गिवन इन द ॲग्रीमेंट. आता सपोज, आता रेशिओ म्हणजे काय? आता मी 1 लाख दिले माझ्या बिझनेसमध्ये, समोरच्या पार्टनरने 50,000 दिलेत, बरोबर, आणि तिसऱ्या पार्टनरने मला दिले आहेत 50,000. क्लिअर? एकूण झालं माझं कॅपिटल 2 लाख रुपीज. आता सपोज आम्हाला 10,000 रुपीज काय झाला? प्रॉफिट झाला. तर मी किती दिलं आहे? 1 लाख. बाकीच्यांनी किती दिले? 50,000. तिसऱ्याने किती दिले? 50. तर आता मला सांगा, तिघांना सारख्या प्रमाणात प्रॉफिट देता येईल का? नाही, कारण की 1 लाख मी दिलेत आणि त्यांनी उरलेले 1 लाख दोघं मिळून दिलेत. त्यामुळे माझं प्रॉफिट अँड शेअरिंग रेशो कसा असेल? मला 50% प्रॉफिट मिळेल. सपोज 10,000 म्हटले 5,000 मला मिळतील आणि उरलेले 5,000मध्ये त्यांना 2,500 रुपये प्रॉफिट मिळेल. यालाच म्हणतो मित्रांनो प्रॉफिट शेअरिंग अँड लॉसेस रेशो. इफ द ॲग्रीमेंट इज सायलेंट अबाउट द रेशो, देन प्रॉफिट अँड लॉसेस शेअरिंग विल बी इक्वल. जर ॲग्रीमेंटमध्ये जर तसं नमूद जर केलं नसेल गेलं आपल्याने, घाईगडबडीत जर आता बिझनेस टाकल्यानंतर ॲग्रीमेंट बनवलं पण त्यात जर आपण लिहायला विसरलो असलो, तर जर काही वाद झाला आणि कोर्टात जर केस गेली, तर तशा कंडिशनमध्ये मी 1 लाख देऊ द्या किंवा समोरच्याने 50,000 देऊ द्या, शेवटी ते प्रॉफिट 50% द्यावं लागेल. म्हणजे 5,000 मला आणि मीन्स आता 3 पार्टनरांचं उदाहरण दिलं तर प्रत्येकाला काय येतील? सारखे 10,000त 3 भाग करावे लागतील. ओके, क्लिअर आहे मित्रांनो इथपर्यंत? नेक्स्ट, अनलिमिटेड लायबिलिटी. The liability of partners is unlimited, joint and several. That is, partners are liable till the last rupee in their pocket. आता अनलिमिटेड लायबिलिटी याचा अर्थ काय म्हणतोय मित्रांनो? लक्षात घ्या, जर बिझनेस चालला नाही तर जी पण काही प्रॉपर्टी असेल, कुठली प्रॉपर्टी? बिझनेसची प्रॉपर्टी, ती विकल्यानंतर पण जर लायबिलिटीज पूर्ण झाल्या नाही, म्हणजे लोकांचं देणं झालं नाही, तर काय होऊ शकतं? स्वतःची प्रॉपर्टी काय करू शकतो? आपण विकू शकतो आणि ते पैसे काय करावे लागतात? द्यावे लागतात. लोकांचे घेतलेले पैसे सर्व काय करावे लागतात? पेड करावे लागतात. आलं लक्षात? नेक्स्ट, इफ ॲसेट्स ऑफ बिझनेस इज नॉट सफिशियंट टू पे लायबिलिटी, देन पर्सनल प्रॉपर्टी ऑफ पार्टनर्स कॅन बी यूज. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की पर्सनल प्रॉपर्टी काय करावी लागते? विकायला लागते. इफ एनी वन ऑफ द पार्टनर्स इज डिक्लेअर इनसॉल्वंट, देन हिज लायबिलिटी विल बी वोन बाय द सॉल्वंट पार्टनर. सपोज आता 3 पार्टनर आहेत, त्यापैकी एक इनसॉल्वंट म्हणजे काय? दिवाळखोर. इन्कम आहे 10,000 आणि तो खर्च करतोय महिन्याला 15,000. त्यालाच काय म्हणतो आपण? इनसॉल्वंट. आपल्या भाषेत काय म्हणतो आपण? देशोधडीला लागणे किंवा
भिकारी होणे, यालाच काय म्हणतो इन्सॉलंट. जर असं असेल मित्रांनो, तर जे इतर पार्टनर्स आहेत त्याला त्याचे पैसे पेड करायचे असतात. नेक्स्ट, रजिस्ट्रेशन ऑफ पार्टनरशिप फर्म इज कंपल्सरी ओनली इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र. रजिस्ट्रेशन हे फक्त महाराष्ट्रातच कंपल्सरी आहे, अदर स्टेटमध्ये याची गरज नाही. आणि हे कंपल्सरी कधीपासून झालं आहे? 1 एप्रिल 2005. अकॉर्डिंग टू इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932, registration of partnership firm is optional. It means a firm may or may not be registered. Registration of firm certify its existing and it is a process of entering the name of partnership firm in the register of registrar. एक लक्षात ठेवा, महाराष्ट्रामध्ये रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे, बाहेरच्या राज्यात कंपल्सरी रजिस्ट्रेशन करायची गरज नाही. आणि हे जे पार्टनरशिप फर्मचं जे नेम आहे ते कुठे एंटर करू शकतो, कुठे रजिस्टर करू शकतो? रजिस्ट्रारकडे. नेक्स्ट, जॉईंट ओनरशिप अँड मॅनेजमेंट. इच पार्टनर इज जॉईंट ओनर ऑफ द प्रॉपर्टी ऑफ द फर्म. मीन्स काय? आता बघा, 3 पार्टनर आहेत किंवा कितीही पार्टनर घ्या, 2पेक्षा जास्त. जर एखादा पार्टनरला जो अधिकार असेल तोच त्या दुसऱ्या पार्टनरलाही असेल. आलं लक्षात? तर एका पार्टनरला जेवढे अधिकार आहेत, सर्वच्या सर्व जसेच्या तसे अधिकार हे सर्व पार्टनर्सला पण असतात. एवढंच लक्षात ठेवा. जर नवीन पार्टनर जर यांना आणायचं असेल तर सर्व पार्टनरांची त्यात संमती पाहिजे, त्याशिवाय पार्टनर्स नवीन आणता येत नाही. डिझोल्युशन. अ पार्टनरशिप फर्म कॅन बी डिझॉल्व थ्रू ॲग्रीमेंट बिटवीन द पार्टनर. इफ अ पार्टनर वॉन्ट्स टू क्लोज द फर्म ही कॅन डिझॉल्व द फर्म बाय गिविंग 14 days नोटीस. आता सपोज मला पार्टनरशिप फर्म बंद करायची असेल तर 14 दिवस अगोदर काय करावं लागेल? मला ते पार्टनर्सला सांगावं लागेल आणि नोटीस द्यावी लागेल. द फर्म कॅन ऑल्सो बी डिझॉल्व इफ अ पार्टनर डाय और रिटायर, बिकम इन्सॉलंट और इन्सेन्स. आता बघा, पार्टनर आहेत, 10 पार्टनर आहेत, त्यापैकी जे एक पार्टनर मेला त्यावेळेस पण पार्टनरशिप फर्म डिझॉल्व करता येते. म्हणजे काय? बंद करता येते. डिझॉल्युशन म्हणजे काय? बंद करणे, सर्व काही क्लिअर करणे. आणखी कधी होऊ शकतं? रिटायर. आता सपोज मी एका बिझनेसमध्ये मी पार्टनर म्हणून गेलो, मी सांगाल मी फक्त 10 वर्ष राहील, तर ज्यावेळेस मी रिटायरमेंटची तारीख येईल त्यावेळेस ती फर्म पण काय होईल? डिझॉल्व होईल. नेक्स्ट, बिकम इन्सॉलंट म्हणजे काय? आत्ताच बोललो, इन्सॉलंट म्हणजे काय? दिवाळखोर. और इन्सेन्स म्हणजे काय? अचानक त्याला, म्हणजे आपल्या भाषेत जे म्हणतो आपण पागलपण का दौरा पडणे, ओके, त्याचं जर असलं तर त्यावेळेस पण काय होते? आपली पार्टनरशिप फर्म ही डिझॉल्व होते. नेक्स्ट, आता पार्टनरशिप डीड. तुम्हाला मी अगोदरच बोललो, जर पार्टनरशिप करायची असेल तर रिटर्न ॲग्रीमेंट जे म्हणतो ना आपण, त्यालाच काय म्हणतो आपण? पार्टनरशिप डीड. तर या ठिकाणी बघा मित्रांनो, दिलेली भारतीय गैरनायक ₹100चा स्टॅम्प आहे, ओके. तर यामध्ये काय काय असतं ते बघू. द डॉक्युमेंट कॅन containing the partnership agreement among partners is called partnership deed. आता यामध्ये सर्व काही उल्लेख केलेला असतो. It contains the terms and conditions which are agreed upon by all the partners. An agreement may be written or oral, but when it's written, it's called a deed. जे रिटर्न म्हणजे काय लिहिलेलं असतं त्यालाच काय म्हणतो आपण? पार्टनरशिप डीड. The Partnership Act does not make it compulsory to have a written agreement. However, in case of dispute among the partners, dispute म्हणजे काय? भांडणं होणे, वादविवाद होणे. It is always in the best course to have a written agreement signed by all the respective partners and register under the act. आता या पार्टनरशिपवरती काय? या पार्टनरशिप डीडवरती जेवढे पण पार्टनर असतील सर्वांची काय असते? साईन असते. म्हणजे साईन, आता ह्या ॲग्रीमेंटवरती साईन केलं म्हणजे हे सर्व जे पण काही लिहिलेलं असेल यासाठी मी सर्व संमत आहे असं त्याचा अर्थ होत असतो. आलं लक्षात? पार्टनरशिप डीड कंटेन द रूल्स अँड रेग्युलेशन फ्रेम फॉर द इंटर मॅनेजमेंट ऑफ द फर्म. इट इज ऑल्सो आर्टिकल ऑफ पार्टनरशिप. आलं लक्षात? याप्रमाणे सर्व यामध्ये सर्व दिलेलं असतं. तुम्ही बघू शकतात फर्स्ट पार्टनर नेम, सेकंड पार्टनर नेम, त्याचा ॲड्रेस वगैरे सर्व गोष्टी त्यात दिलेल्या असतात. आता कंटेंट ऑफ पार्टनरशिप डीड. आता यामध्ये काय काय येतं ते बघू मित्रांनो. काय काय येत असतं? नेम अँड ॲड्रेस ऑफ द फर्म अँड इट्स मेन बिझनेस. ॲड्रेस असेल आणि नाव असेल. नेम अँड ॲड्रेस ऑफ ऑल पार्टनर्स अँड ड्युरेशन ऑफ द पार्टनरशिप.
त्यामध्ये जे पार्टनर्स होणार असतील त्या बिझनेसमध्ये त्यांचं नाव आणि ते किती दिवस राहणार आहे त्यामध्ये ते. कॅपिटल कंट्रीब्युशन ऑफ ऑल पार्टनर्स. आता कुठला पार्टनर किती कॅपिटल आणणार आहे. एखादा पार्टनर 10,000 आणत असेल, एखादा पार्टनर 10 लाख आणत असेल, त्याप्रमाणे तिथे लिहिलं असतं. रेशो इन विच प्रॉफिट अँड लॉसेस आर टू बी शेअर. आता यावरतीच तुम्हाला सांगितलंच आहे की काय काय यामध्ये येत असतं. बघा काय काय येत असतं. नाव बिझनेसचं, पार्टनरचं नाव, ॲड्रेस, नेक्स्ट कॅपिटल कोण किती कंट्रीब्युशन देणार ते, रेशिओ प्रॉफिट अँड लॉसेसचा रेशिओ, बिझनेसमध्ये प्रॉफिट होऊ द्या किंवा लॉस होऊ द्या त्यांचा पण एक रेशिओ असतो, तो त्याप्रमाणे वाटलेला असतो. प्रोव्हिजन रिलेटेड टू ॲडमिशन, रिटायरमेंट, डेथ ETC ऑफ पार्टनर्स. रेट ऑफ इंटरेस्ट ऑन कॅपिटल, लोन, ड्रॉइंग्स ETC. रेट ऑफ इंटरेस्ट ऑन कॅपिटल. इंटरेस्ट म्हणजे काय, व्याज. कॅपिटलवरती काय, व्याज देणे. लोन घेणे किंवा ड्रॉइंग्सवरती व्याज देणे, ड्रॉइंग घेणे. ड्रॉइंग म्हणजे काय, स्वतःसाठी केलेला खर्च. सपोज बिझनेसचे 10 लाख पडलेले बँकेत आणि मला जर अचानक पैशांची गरज लागली, त्यातनं मी 50,000 रुपये मी काय घेईल, त्यातनं घेईल. बट मी डायरेक्ट स्वतःहून काढून घेणार नाही, तर पार्टनरांना पण विचारावं लागेल. तर ते जे 50,000 आहे ती काय झाली माझी ड्रॉइंग. सॅलरीज कमिशन पेएबल टू एनी पार्टनर. आता एखादा पार्टनर, आता 10 पार्टनर असतील, त्यापैकी 1 किंवा 2च पार्टनर ॲक्टिव्ह असतील, ते ॲक्टिवेट असतील त्या बिझनेसमध्ये, तर त्यांना सॅलरी किंवा कमिशन किती द्यायचं ते पण त्यात दिलेलं असतं. Settlement of accounts on dissolution of the firm, method of settlement of dispute among the partners, any other matter relating to the conduct of business. या प्रकारे सर्व माहिती काय असते मित्रांनो दिलेली असते. नेक्स्ट, इम्पॉर्टन्स ऑफ पार्टनरशिप डीड. आता पार्टनरशिप डीड ही का इम्पॉर्टंट आहे, कधी लक्षात ठेवा. ओरली जर पार्टनरशिप केलेली असेल तर काही भांडणं झाले तर कधीही वादविवाद होतात. बट जर रिटर्न ॲग्रीमेंट केलेलं असेल मित्रांनो, जर कोणी जे ॲग्रीमेंटमध्ये लिहिलेलं आहे त्याच्या व्यतिरिक्त जर दुसरं जर काही वेगळा नियम जर लागू करत असेल तर आपण लगेच ॲग्रीमेंट काय करू शकतो, त्याला दाखवू शकतो. त्यामुळे आपल्याकडे काय असतो, लिगल प्रूफ असतो की आपली पार्टनरशिप अशा प्रकारे झालेली होती. क्लिअर. नेक्स्ट, आता इम्पॉर्टंट बघू पार्टनरशिप डीड. पार्टनरशिप डीड is a very important document because it is the written agreement which contain all the terms and condition. आत्ताच मी बोललो की रिटर्न ॲग्रीमेंट हे खूप महत्त्वाचं आहे, त्याच्यामध्ये नियम वगैरे सर्व दिलेले असतात. इट फॉर्म the basis of mutual relationship among the partners. Moreover, partnership deed regulates the rights, duties and liability of all partners as well as of firm. यामध्ये बघा प्रत्येकाची ड्युटी काय आहे, प्रत्येकाची लायबिलिटीज कोण किती देणार, प्रत्येकाचे अधिकार काय, हे सर्व काय करलेलं असतं त्यात दिलेलं असतं. सो बाय हॅव्हिंग पार्टनरशिप डीड, पार्टनर्स डिस्प्यूट इन फ्युचर मे बी अवॉइडेड. ओके, हेन्स इट इज ऑलवेज इन फेवर ऑफ to have a written agreement, that is partnership deed, signed by all the partners and registered under the Indian Partnership Act 1932. एकच लक्षात ठेवा, ह्या आता हे जे तुम्हाला थेअरी सांगतोय मित्रांनो, हे सर्व बेसिक आहे. हे फक्त एक तुम्हाला पुढे जे काही वर्ड्स येतील त्याचा अर्थ समजण्यासाठी हे सर्व काय सांगतोय मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. हे एक्झाममध्ये येत नाही, एवढंच लक्षात ठेवा. ओके, क्लिअर आहे. नेक्स्ट, प्रोव्हिजन ऑफ द इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932. आता 1932चा ॲक्ट काय म्हणतो, ॲट द टाईम ऑफ फॉर्मेशन ऑफ पार्टनरशिप फर्म. ॲट द टाईम ऑफ फॉर्मेशन म्हणजे काय, इस्टॅब्लिश करणे, स्थापन करणे. अ डॉक्युमेंट इज प्रिपेअर कॉल ॲज पार्टनरशिप डीड. आता ते डॉक्युमेंट कुठे प्रिपेअर केले जातात, पार्टनरशिप डीडमध्ये. ऑल टर्म्स अँड कंडिशन आर मेन्शन इन टू द डीड. आणि त्या पार्टनरशिप डीडमध्ये रिटर्न ॲग्रीमेंटमध्ये सर्व टर्म्स अँड कंडिशन दिलेले असतात. बट इफ द पार्टनरशिप डीड इज अ सायलेंट अबाउट एनी पॉईंट, देन this issue is solved as per the provision in Partnership Act 1932 Section 12 and 17. आता बघा, मी अगोदर बोललो तुम्हाला, पार्टनरशिप करताना काही पॉईंट जर सुटले असतील, ओके, आणि त्याच्यावरनं जर काही वाद झाला असेल, तर ह्या 1932च्या ॲक्टनुसार जे पार्टनरशिप डीडमध्ये लिहिलं गेलं नसेल, बट 1932च्या ॲक्टनुसार हे जे दिलेलं आहे त्याप्रमाणे ते सर्व काय करावं लागेल, त्यांना
मान्य करावं लागेल. ओके. काही भांडणं झाले कुठल्याही गोष्टीवरनं आणि ते जर त्या ॲग्रीमेंटमध्ये नसेल तर 1932च्या पार्टनरशिप ॲक्टनुसार हे सर्व त्यांना करावं लागेल. त्यामध्ये काय काय येतं बघू. डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रॉफिट. If the partnership deed is silent about the profit sharing ratio, then the profit and losses are distributed among the partners equal ratio. सपोज ॲग्रीमेंटमध्ये पार्टनरशिप डीडमध्ये लिहिलंच गेलं नाही की कोणाला किती प्रॉफिट अँड लॉस द्यायचा, कुठल्या रेशोमध्ये द्यायचा. जर दिलेलं नसेल आणि त्याच्यावरनं वाद जर झाले तर काय करावं लागेल, इक्वली डिस्ट्रीब्यूट करावं लागेल. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. ॲज पर द प्रोव्हिजन of Indian Partnership Act, if the date of drawings is not given, then average of 6 months interest is charged on drawings. आताच तुम्हाला बोललो, मला जर 50,000ची गरज असेल, बिझनेस जर 10 लाखाचे बिझनेसमध्ये जर 10 लाख जर असतील आणि मला 50,000ची गरज पडली आणि जर आमच्याकडनं लिहिलं गेलं नाही की मी कोणत्या तारखेला मी ते घेतले पैसे ड्रॉइंगसाठी म्हणजे स्वखर्चासाठी, तर ते 6 महिन्याच्या त्या ठिकाणी काय केलं जातं, ड्रॉइंग्सवरती इंटरेस्ट दिला जातो, गृहीत धरला जातो. इंटरेस्ट ऑन पार्टनर्स लोन. If the partners provide additional amount to the business as loan, but rate of interest on loan is not given, then 6% per annum interest is allowed. सपोज आता बघा बिझनेस चालू आहे, अचानक कसले न कसले जर मला जास्त जर वस्तू मागवायच्या असतील, मला जर जास्त इलेक्ट्रिक सायकल्स जर मागवायचे असतील कारण की डिमांड वाढली, तर मला लगेच अचानक लोन बँक तर लगेच देऊ शकत नाही. तर एखादा त्यातला जर पार्टनर जर त्याच्याकडे जर एक्स्ट्रा पैसे जर असतील पडलेले तर तो काय करू शकतो, त्या बिझनेसमध्ये ते पैसे देऊ शकतो आणि आपण त्याला किती % इंटरेस्ट देऊ शकतो त्याच्यावरती, त्यालाच काय म्हणतो, इंटरेस्ट ऑन कॅपिटल. आणि ते किती % देऊ शकतो, 6% पर ॲनम. पर ॲनम म्हणजे काय, एका वर्षाचे 12 महिन्याचे. इंटरेस्ट ऑन कॅपिटल. इफ द पार्टनरशिप डीड इज सायलेंट अबाउट इंटरेस्ट ऑन कॅपिटल, देन इंटरेस्ट इज नॉट अलाउड. जर त्याच्यामध्ये जर आता हे जर मेन्शन नसेल केलेलं की एखाद्या पार्टनरने जर कॅपिटल दिलं आणि त्याला इंटरेस्ट द्यायचं का नाही, ते जर नसेल मेन्शन केलेलं पार्टनरशिप डीडमध्ये, तर त्याला इंटरेस्ट दिला जात नाही. ओके. हे 1932च्या ॲक्टनुसार ते असे प्रोव्हिजन आहेत. नेक्स्ट, सॅलरी ऑर कमिशन टू पार्टनर्स. ॲज पर द प्रोव्हिजन मेड इन द इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932, नो सॅलरी कमिशन allowance or any remuneration is to be given to any of the partners for any extra work done for the firm. आता एक लक्षात ठेवा, पार्टनरशिप ॲक्टनुसार एखादा व्यक्ती जर त्याच्यात एक्स्ट्रा काम करत असेल, कंटिन्यू त्याच्यात काम करत असेल, जर पार्टनरशिप डीडमध्ये जर तसं मेन्शन नसेल तर इंडियन पार्टनरशिप ॲक्टनुसार ते देता येत नाही. कमिशन किंवा सॅलरी कुठलंही काही देता येत नाही. नेक्स्ट, इफ एनी प्रोव्हिजन इज मेड इन पार्टनरशिप डीड, देन पार्टनर्स आर एंटेल टू गेट कमिशन और सॅलरी ॲज पर द ॲग्रीमेंट. जर तुम्ही ॲग्रीमेंटमध्ये जर लिहिलेलं असेल की सॅलरी एवढी द्यायची, कमिशन एवढं द्यायचं, कारण की मला एक सांगा, 10 पार्टनर्स आहे त्यापैकी 2च पार्टनर्स त्या बिझनेसमध्ये जास्त लक्ष देत आहेत आणि तसं त्या ॲग्रीमेंटमध्ये लिहिलेलं असेल तर त्या 2 पार्टनर्सला सॅलरी किंवा कमिशन हे द्यावं लागेल. त्याशिवाय ते फुकटात काही इतर लोकांसाठी कामं करायला काही रिकामे आहेत का? आलं लक्षात. ओके. नेक्स्ट, आपलाही बिझनेस असेल आणि आपण जर त्या बिझनेसमध्ये जास्त जर लक्ष घालत असू तर आपली अपेक्षा काय राहील की मला सॅलरी किंवा कमिशन मिळायला पाहिजे मला ह्या पार्टनर्सकडनं. ॲडमिशन ऑफ अ न्यू पार्टनर. ॲज पर द प्रोव्हिजन ऑफ द इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932, नो आउटसाइड पर्सन कॅन बी ॲडमिटेड इन टू द फर्म ॲज अ पार्टनर विदाऊट द कन्सेंट ऑफ अदर पार्टनर. आता अगोदरच बोललो मी, पार्टनरमध्ये 10 पार्टनर असतील आणि एखादा नवीन पार्टनर म्हणजे माझा जवळचा मित्र सांगत असेल की मला तुझ्या बिझनेसमध्ये यायचं असेल, तर इतर जे 9 पार्टनर्स ॲग्री असतील त्या पार्टनरला घेण्यासाठी, तर मी काय करू शकतो, त्या पार्टनरला माझ्या बिझनेसमध्ये आणू शकतो. क्लिअर इथपर्यंत? आत्ता आपलं खरं अकाउंट हा विषयचं स्टार्ट झाला आहे. आता बघू मेथड ऑफ कॅपिटल अकाउंट. आता मेथड ऑफ कॅपिटल अकाउंट जे आहेत त्याच्यात 2 मेथड आहेत मित्रांनो, फिक्स कॅपिटल मेथड अँड फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. त्यामध्ये बघू, अमाऊंट इन कॅश ऑर काइंड. काइंड म्हणजे काय, इतर वस्तूमध्ये. आता सपोज मला फर्निचरचा बिझनेस चालू करायचा असेल तर काय करू शकतो मी, एक तर कॅशच्या स्वरूपात देऊ शकतो किंवा माझे जर आणखी दुसरीकडे फर्निचरचे दुकान असेल तर त्या तिथला एक्स्ट्रा जो माल आहे मी तो ह्या दुसऱ्या ज्या बिझनेस करणार आहे मी पार्टनरशिपमध्ये त्या ठिकाणी तो आणून सने ठेवू शकतो. आलं लक्षात? यालाच म्हणतो आपण काइंड. अमाऊंट इन कॅश ऑर काइंड ब्रॉट म्हणजे काय, आणणे. इन बाय द पार्टनर्स टू मॅनेज बिझनेस ॲक्टिव्हिटीज इज टर्म ॲज कॅपिटल. पार्टनर्स
मेंटेन अँड ऑपरेट सम मेथड्स ऑफ द कॅपिटल अकाउंट. द 2 मेथड्स ऑफ कॅपिटल अकाउंट आर डिस्कस बिलो. आता ते बघू कुठले कुठले असतात. 2 असतात, अगोदरच बोललो, फिक्स अँड फ्लक्च्युएटिंग. फिक्स म्हणजे काय? स्थिर, तेवढेच. मी बिझनेसमध्ये 10 लाख आणले पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी 10 लाख दिसतील, तिसऱ्या वर्षी पण 10 लाख दिसतील, चौथ्या वर्षी पण 10 लाख दिसतील. आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडमध्ये काय असतं, दरवर्षी माझी जी कॅपिटल असते ती काय असते, फ्लक्च्युएट होत असते. म्हणजे ह्या वर्षी 10 लाख दिसेल, पुढल्या वर्षी 12 लाख, तिसऱ्या वर्षी 8 लाख, चौथ्या वर्षी 15 लाख, अशा प्रकारे ती काय असते, दिसू शकते. आता यामध्ये बघा, फिक्स कॅपिटल मेथडमध्ये 2 अकाउंट दिलेत, कॅपिटल अकाउंट, करंट अकाउंट. आणि इकडे फ्लक्च्युएटिंगमध्ये फक्त काय आहे, कॅपिटल अकाउंट. ओके, आता बघू कॅपिटल अकाउंटमध्ये काय. फिक्स कॅपिटल मेथडमध्ये, इन धिस मेथड अमाऊंट ऑफ कॅपिटल ऑफ अ पार्टनर रिमेन द सेम ॲट द एंड ऑफ दॅट फायनान्शियल इयर. तुम्हाला अगोदरच बोललो, दरवर्षी काय असते, सेम असते. आणि आपलं फायनान्शियल इयर्स कधी स्टार्ट होतं मित्रांनो, 31 मार्च स्टार्ट होतं का? नाही, 31 मार्चला काय असतं, एंड होत असतं. सपोज एक्झाम्पल, 1 एप्रिल 2019ला स्टार्ट झालं, तर एंड कधी होईल ते 31 मार्च 2020. म्हणजे 1 एप्रिल 2019ला स्टार्ट झालं वर्ष, आणि 31 मार्च 2020ला ते काय झालं, एंड झालं. 1 जानेवारी 2019 असं स्टार्ट होत नाही, 31 डिसेंबर ते काय हे कॅलेंडरचं इयर पकडलं जात नाही. आलं लक्षात? फायनान्शियल इयर हे 1 एप्रिलपासून कुठल्याही वर्षाचं स्टार्ट होत असतं. नेक्स्ट, आता याप्रमाणे या ठिकाणी सर्व काही दिलेलं. देअर इज नो ॲडिशन ऑर सबस्ट्रॅक्शन फ्रॉम कॅपिटल ड्युरिंग द इयर. तुम्हाला अगोदरच बोललो, ना ॲडिशन होत, ना वाढत, ना कमी होत. वेन दिस मेथड इज ॲडॉप्टेड, पार्टनर्स ओपन अ न्यू अकाउंट इन नेम ऑफ पार्टनर्स करंट अकाउंट अँड ऑल द रिलेटेड टू कॅपिटल ॲडजस्टमेंट आर सॉल्व थ्रू पार्टनर्स करंट अकाउंट. जे पण काही रिलेटेड असतील कॅपिटल अकाउंटच्या, ते सर्व कुठे ऑपरेट होतील, कुठे लिहिले जातील, करंट अकाउंटमध्ये. फॉर एक्झाम्पल, ड्रॉइंग्स. ड्रॉइंग्स म्हणजे काय, स्वतःसाठी केलेला खर्च. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग, स्वतःसाठी खर्च केला म्हणजे बिझनेसमधून जे पैसे काढले त्याच्यावर काय लागतो, इंटरेस्ट. इंटरेस्ट ऑन कॅपिटल, एक्स्ट्रा जर कॅपिटल दिलं त्याच्यावरती इंटरेस्ट मिळतो, किंवा जो कॅपिटल दिला आहे त्याच्यावरती इंटरेस्ट. पार्टनर सॅलरी, कमिशन, ब्रोकरेज, शेअर ऑफ प्रॉफिट अँड लॉसेस आर रेकॉर्डेड इन द करंट अकाउंट. ओके, आता एक लक्षात ठेवा मित्रांनो, हे फक्त बघून तुम्हाला कळणार नाही. यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, सर्व जो पण काय प्रोफॉर्मा दिसतोय, जो पण काय फॉर्मॅट दिसतोय, हा सर्व काय करायचं आहे, तुम्ही लिहायचं आहे. आता हा कॅपिटल अकाउंटचा फॉर्मॅट आहे, हा तुम्ही नोटबुकमध्ये लिहायचा आहे. ओके, ज्यावेळेस आपण प्रत्यक्ष प्रॉब्लेम सॉल्व करू त्यावेळेस तुम्हाला त्यापैकी ते कसं यूजमध्ये येईल, ते कसं कुठली गोष्ट कुठल्या साईडला जाईल, ते सर्व काय होईल तुम्हाला त्यात दिसेल. ओके, क्लिअर आहे? आता काहीही कळणार नाही. आता करंट अकाउंटमध्ये तुम्हाला बोललो की काय काय येत असतं. हे बघा, करंट अकाउंट आहे, बॅलन्स ब्रॉट डाऊन, बॅलन्स ब्रॉट डाऊन. ओके, ड्रॉइंग्स आत्ताच बोलो, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. हे पण तुम्हाला नोटबुकमध्ये काय करायचं आहे, हा फॉर्मॅट लिहायचा आहे, हा फॉर्मॅट सर्व काढायचा आहे. ओके, किती झाले, कॅपिटल अकाउंट आणि करंट अकाउंट. क्लिअर आहे इथपर्यंत? हे सर्व तुम्ही लिहायचं आहे. आणि ज्यावेळेस आपण प्रत्यक्ष प्रॉब्लेम सॉल्व करू त्यावेळेस याचा खूप 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 उपयोग होईल. ओके, आलं लक्षात? आणि त्यावेळेस तुम्हाला सांगेल की कुठली वस्तू कुठल्या साईडला लिहायची आणि ती त्या साईडला का लिहायची असते. क्लिअर आहे इथपर्यंत? हे तुम्ही नोटबुकमध्ये लिहायचं आहे मित्रांनो. आता नेक्स्ट बघू आपण, कुठलं आहे नेक्स्ट, फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. इन दिस मेथड अमाऊंट ऑफ कॅपिटल बॅलन्स चेंजेस एव्हरी इयर. तुम्हाला अगोदरच बोललो, फिक्स कॅपिटलमध्ये काय आहे, स्थिर, आणि फ्लक्च्युएटिंगमध्ये काय आहे, फ्लक्च्युएट होत असतं. दरवर्षी काय होत असतो, फ्लक्च्युएट. तर या ठिकाणी तुम्हाला करंट अकाउंट काढायची गरज नाही, फक्त काय आहे, कॅपिटल अकाउंट आहे. ओके, क्लिअर इथपर्यंत? हे पण काय करायचं मित्रांनो, तुम्हाला नोटबुकमध्ये काढायचे. आता 3 अकाउंट सांगितले मी, फिक्स कॅपिटलचे कॅपिटल अकाउंट आणि करंट अकाउंट, अँड सेकंड फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडचं कॅपिटल अकाउंट. क्लिअर आहे इथपर्यंत? तुम्ही नोटबुकमध्ये लिहायचं आहे, व्यवस्थित ते बघायचं, डेबिटला काय येतं, क्रेडिटला काय येतं, याप्रमाणे तुम्ही बघायचं आहे. क्लिअर आहे इथपर्यंत? ओके, तर नेक्स्ट लेक्चरला आपण आता डायरेक्ट प्रॉब्लेम स्टार्ट करणार आहोत, जे आपल्याला अकाउंटच्या पेपरामध्ये 65 मार्क्सला येतात. एकूण पेपर असतो 80 मार्क्सचा, त्यापैकी 15 मार्क्स, किती, 15 मार्क्स फक्त थेरीवर असतात, आणि उरलेले सर्व काय असतात, तुम्हाला प्रॉब्लेम्सवर असतात. म्हणजे 65 मार्क्स हे काय असतात, तुमचे प्रॅक्टिकल प्रॉब्लेमवरती असतात. ओके, नेक्स्ट
चॅप्टर नेक्स्ट लेक्चरला आपण आता हा फर्स्ट प्रॉब्लेम सॉल्व करणार आहेत। जर लेक्चर आवडलं असेल लाईक करा, सबस्क्राईब करा, काही डाऊट असेल तर कमेंट्स करा आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि तुम्ही क्लास जर लावायचा असेल तर तुम्ही डायरेक्ट मला फोनही करू शकता। जर लेक्चर आवडला असेल मित्रांनो सबस्क्राईब करा, आपल्या मित्रमैत्रिणींना सांगा की यूट्यूबला फुकटात चाललं आहे अकाउंटचं 12चं लेक्चर। माझं अकाउंटचं 3 लँग्वेजमध्ये लेक्चर आहे। मराठी मीडियमसाठी मराठीत आहेत, इंग्लिश मीडियमसाठी मराठीचं एक्सप्लेनेशन आहे आणि इंग्लिश मीडियमसाठी हिंदी आणि इंग्लिश मिक्स कसा लेक्चर आहे। सेपरेट प्रत्येकाला लेक्चर मिळतील। त्यामुळे जर मराठी मीडियमचे असतील तर त्यांना इंग्लिशमध्येच सर्व मिळेल, हिंदीमध्येच सर्व मिळेल, तसं काही नाही। ओके चालेल, बेस्ट ऑफ लक and thanks.